तब्बल 2 वर्षाहून जास्त आणि 15 ते 20 कोटी रुपये खर्चून हा चिंतामण नगरचा रेल्वेचा पूल बांधण्यात आलेला आहे। आपण पाहू शकता या रेल्वे पुलाला अजून उद्घाटनसुद्धा झालेलं नाही आहे। नागरिकांची गैरसोय होत असल्यामुळे या ठिकाणी सामाजिक संघटनांनी एकत्र येत या ठिकाणी हा पूल नागरिकांच्यासाठी खुला केलेला आहे। पण एका वर्षात या पुलाची अवस्था पाहिली तर या रस्त्याला भले मोठे खड्डे पडलेले आहेत। या ठिकाणी नागरिकांना जीव मुठीत घेऊन या रस्त्यावरून आणि या पुलावरून प्रवास करावा लागतो आहे। एकंदरीत पाहिलं तर ठेकेदार असेल किंवा जिल्हा प्रशासन असेल, या ठिकाणी असणारी जी रेल्वे कृती समिती आणि सर्वपक्षीय कृती समितीचे सतीश साखळकर असतील, गजानन साळुंखे असतील, त्याचबरोबर शंभूराज काटकर असतील, यांनी या पुलासाठी अनेक वेळा आंदोलन केली आणि या पुलाच्या कामामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला आहे। त्याचबरोबर या पुलाचं काम ज्यांनी केलं त्या ठेकेदाराची चौकशी करावी आणि नागरिकांच्यासाठी चांगला पूल हा तयार करून द्यावा अशी मागणी वारंवार केली, आंदोलन केली। या पुलाचं श्राद्धसुद्धा या ठिकाणी घालण्यात आलं होतं या सतीश साखळकर आणि त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांच्याकडून। पण जिल्हा प्रशासन असेल किंवा ठेकेदार असेल, या ठेकेदाराने हा पुलावर पडलेले जे खड्डे आहेत ते मोजवण्याचं तात्परतासुद्धा या ठिकाणी दाखवलेली नाही आहे। एकंदरीत पाहिलं तर या पुलाला संध्याकाळी संपूर्ण अंधारात प्रवास करावा लागतो आहे। या ठिकाणी कोठेही रस्त्यावर या पुलाच्या लाईटची व्यवस्था अद्याप केलेली नाही आहे। गेले 3 वर्ष झालं या परिसरातले नागरिक, संपूर्ण पंचक्रोशीतले नागरिक मरण यातना आणि नरक यातना या ठिकाणी भोगत आहेत। मात्र जिल्हा प्रशासन आणि ठेकेदार याकडं जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत। आता या पुलाची डागडुजी ताबडतोब केली नाही तर यापेक्षाही उग्र आंदोलन करण्याचा इशारा या ठिकाणी सतीश साखळकर सर्वपक्षीय कृती समितीचे आणि रेल्वे ब्रिज कृती समितीचे गजानन साळुंखे यांनी दिलेला आहे। त्यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांनी ही माहिती दिलेली आहे। एकंदरीत पाहिलं तर नागरिकांच्यासाठी हा पूल लवकरात लवकर चांगला सुस्थितीत करण्यात यावा, कारण हा जो पूल आहे हा सांगलीला जोडणारा महत्त्वाचा पूल आहे। त्याचबरोबर तासगाव, विटा, बारामती, फलटण, पुणे या परिसरातले नागरिकसुद्धा या ठिकाणी या सांगलीमध्ये ये जा करत असतात। मात्र सकाळ असेल, दुपार असेल किंवा संध्याकाळ असेल, लाईट नसल्यामुळे जीव मुठीत घेऊन या ठिकाणी प्रवास करावा लागत आहे। जिल्हा प्रशासनानं त्वरित लक्ष द्यावं अशी या पंचक्रोशीतल्या स्थानिक नागरिकांची मागणी आहे। आता जिल्हा प्रशासन काय भूमिका घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामन सुजितसोबत मी शंकर देवकुळे, TV9 मराठी, सांगली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।